अध्याय 4 श्लोक 40 बघतोय. अज्ञश्चाश्रद्धधानश्च संशयात्मा विनश्यति नायं लोकोऽस्ति न परो न सुखम संशयात्मनः. पहिल्या शब्दात संधी आहे. अज्ञ अर्धाशय निघून जातो, विसर्ग येतो त्याचा. पुढे आहे च्या मधला च बाजूला होतो आणि अश्रद्धधानः असा पुढचा संधी आहे. ला जोडलेला अर्धाशय पुन्हा निघून गेला. अश्रद्धधानः विसर्ग आला आणि च. खालच्या ओळीमध्ये नायम म्हणजे न अधिक अयम. अयम म्हणजे हा लोक या अर्थाने, हा मृत्यूलोक, हा लोक, हा संसार. लोकः अधिक अस्ति, अवग्रह निघून जातो, त्याचा अस्ति असं क्रियापद तयार होतं. न परः न सुखम संशयात्मनः. अज्ञ म्हणजे जो विवेकहीन आहे. च म्हटलंय म्हणजे आणि. अश्रद्धधानः म्हणजे श्रद्धारहित असतो असा, ज्याला श्रद्धा नाही आहे, ज्याच्याकडे श्रद्धारहित आहे असा संशयात्मा, संशययुक्त असा मनुष्य विनश्यती परमार्थ मार्गापासून निश्चितच भ्रष्ट होऊन जातो, नष्ट होऊन जातो, संशय जर असेल तर. संशयात्मनः संशययुक्त माणसाला अयम लोकः हा लोक न अस्ति म्हणजे हा लोकही इथे तो सुखी होत नाही, ना परलोकः दोन्ही लोकात तो सुखी होत नाही अशा अर्थी. ज्याला संशय असतो, तर्क वितर्क शंका कुशंका ज्याच्यामध्ये असतो त्याला संशयात्मा असं म्हटलेलं आहे. ज्ञान प्राप्तीतले जे दोष आहेत 3 ते इथे सांगितलेले आहेत. पहिलं म्हणजे अज्ञान, म्हणजे ज्ञानच नाही असं नाही, पण अपूर्ण ज्ञानाला ज्ञान मानतो तो अज्ञानी. समर्थ यालाच पढत मूर्ख असं म्हणतात. दुसरं सांगितलं अश्रद्धा. ज्ञान मिळवण्याची पहिली पायरी म्हणजे श्रद्धा हवी, आणि श्रद्धा नसेल तर सगळे प्रयत्न व्यर्थ होतात. कुठलंही कार्य असो, पण कार्याप्रती ज्येष्ठांप्रती श्रद्धा हवी. ते जे सांगतात ते योग्य असेल हा विश्वास नसला की मग नम्रता निरहंकारिता येत नाही, मग कार्य सफलता लवकर होत नाही. जसं एखादा अंध रस्त्याने चाललाय, निघालाय काठीच्या आधाराने, योग्य मार्ग दिसत नाही आहे पण काठीच्या आधाराने चाललाय पुढे पुढे, पण समोर अडथळा आहे माहीत नाही आहे. बाजूला एक डोळस उभा आहे, तो बघतोय की अंध आता या अडथळ्याला जाऊन धडकेल, म्हणून तो म्हणतो की थोडंसं मार्ग बदला, इकडे तुम्ही पडाल. मार्ग बदला हे पाहण्याचे याला अंध व्यक्तीला ज्ञान नाही आहे, पण तो जे सांगतो आहे त्याच्याप्रती विश्वास पण नाही, श्रद्धा पण नाही आहे. संशय असा येतो आहे की समोरचा मला सांगतोय ते खरं आहे की नाही, योग्य आहे का नाही, तोही डोळस तर आहे का माझ्यासारखाच, हे माहीत नाही. अशा अनेक शंका जेव्हा येतात तेव्हा शेवटी होणार काय असतं, अंध व्यक्ती जाऊन त्या अडथळ्याला जाऊन धडकणारच. म्हणजेच ज्याला ज्ञानही नाही, कोणावर श्रद्धाही नाही, आणि वृत्ती कशी आहे, संशय आहे, त्यामुळे तो नेहमी दुःखी होईल, गंतव्यस्थानी जाऊन पोचणार नाही. शंका येते की या श्लोकामध्ये संशयात्मा म्हटला आहे. आत्मा तर निर्लेप आहे, निर्विकारी आहे, मग संशयात्मा कसा? उत्तर हेच दिलं जातं की जीवाशी संबंध आलेला हा आत्मा, याला जीवात्मा म्हणतात, आणि यालाच संशयात्मा म्हटलेलं आहे. यालाच संशय, अज्ञान हे सगळं याला येतं, अश्रद्धा, आणि म्हणून संशय अज्ञानामुळे अश्रद्धेमुळे तो कसा बनतो, संशयात्मा बनतो. खरं तर संशय नको असे नाही, नाहीतर कोणावरही आपण विश्वास ठेवू. समोरची व्यक्ती प्रभावी दिसते आहे बोलण्या चालण्याने की लगेच आपली श्रद्धा बसते, पण ती योग्य आहे का नाही हे ताडून पडताळून पाहायलाच पाहिजे ना. अन्यथा आपण कोणावरही विश्वास ठेवू, परंतु जर योग्य व्यक्ती आहे, काही लोक सांगतात आहे की ही व्यक्ती श्रेष्ठ आहे, ज्ञानी आहे, त्यावर श्रद्धा ठेवणं, विश्वास ठेवणं, तिथे शंका न घेणं हे महत्त्वाचं आहे, ते श्रेयस्कर आहे. नाहीतर उन्नती प्रगती होणारच नाही, आणि मग संशयाचं भूत आपल्या मनावर तसंच राहतं. म्हणून या ठिकाणी भगवंत म्हणतात की जो ज्ञानमार्गाकडे निघालेला आहे त्यांनी संशय बाळगायला नको, नाहीतर याही जगात त्याला सुख नाही आणि परलोकात पण नाही. कारण
जिज्ञासा तर हवी त्याच्यामध्ये, अग्नीप्रमाणे जी धगधगत असते अशी. संशय वाईट आहे हे नको, वाईट नाहीच आहे, परंतु कुठे आणि काय, कसा संशय घ्यायचा हेही कळलं पाहिजे. म्हणून साधकाची श्रद्धा, तत्परता, जिज्ञासा आणि श्रेष्ठ महात्म्यांकडून उत्तम ग्रंथाद्वारे हा संशय आपला दूर होतो. फक्त कोणी मिळालं नाही तर मात्र भगवंत स्वतः तो संशय कुठल्या ना कुठल्या रूपात आपला दूर करतो, हीही श्रद्धा हवी. जर कोणी आपल्याला योग्य व्यक्ती मिळाली नाही तर त्या श्रेष्ठ परमतत्वावर जर आपली श्रद्धा असेल, तोही कुठल्या ना कुठल्या रूपाने येऊन आपला संशय दूर करतो आणि आपल्याला योग्य मार्गाकडे नेतो. एक गोष्ट सगळ्यांनी वाचली असली तरी पण पुन्हा एकदा सांगते की अश्रद्धा, संशय असला की काय, हे आजोबा असतात, रोज गीता पठण करीत. सगळ्यांनी वाचली असेल तरी पुन्हा ज्यांनी वाचली नसेल त्यांच्यासाठी सांगते की एक आजोबा असतात, रोज गीता पठण करीत असत. कित्येक महिने, कित्येक वर्ष आजोबांचं वर्तन पाहून नातवाला उत्सुकता झाली. त्याने ही गीता वाचायला घेतली. एकदा वाचली, दोनदा वाचली, पण काहीही समजलं नाही. आजोबांना म्हणाले, यात तर काहीच कळत नाही आहे. आजोबा म्हणाले, ती कोपऱ्यातली कोळशाची पिशवी आण आणि ती चुलीत ओतायला सांगितली. रिकामी पिशवी पाण्याने भरून आणायला पाठवलं. एकदा, दोनदा, चारदा, 5 चक्रा झाल्या. पिशवीत पाणी राहतच नव्हतं. नातू कंटाळला. म्हणाला, अहो यात पाणी राहतच नाही, का उगाच त्रास, का उगाच हेलपाटे देताय. आजोबा म्हणाले, बघ पिशवी कशी होती आधी, काळी होती, कोळशामुळे अस्वच्छ होती, पण तू या 4-5 चक्रांमध्ये जेव्हा जी पाण्यात बुडवली ती कशी झाली बघ, स्वच्छ झाली ना. अरे हेच तर आहे गीता पठणाचे फलित. दिसलं नाही तरी आतून ते स्वच्छ होत जातं, अंतरंग बदलत जातं. फक्त ते दृश्य नसतं, अदृश्य परिणाम त्याचा होतोच. फक्त बघण्याची दृष्टी हवी असते. एवढंच यातनं सांगते. अध्याय 4 श्लोक 41 बघतोय. योग संन्यस्त कर्माणि ज्ञान संचिन्न संशयम आत्मवंतन्न कर्माणि निबध्नन्ति धनंजय. हे धनंजया, ज्याने कर्मयोगाच्या विधीने सर्व कर्मे परमात्म्याला अर्पण केली आहेत, योग संन्यस्त कर्माणम आणि ज्ञान संचिन्न संशयम, विवेकाने ज्यांनी सर्व संशयाचा नाश केला आहे, अशा आत्मवंतम म्हणजे अंतःकरण स्वाधीन असलेल्या मनुष्याला सगळी कर्माणी म्हटलंय, सगळी कर्मे कशी निबध्नन्ति न, बंधनकारक होत नाही. कारण यांनी कर्मयोगाच्या विधीने सगळी कर्मे परमात्म्याला अर्पण केलेली असतात. या शेवटच्या 2 श्लोकामध्ये परमेश्वराची सर्वत्र उपस्थिती आणि सर्वांची परमेश्वरामध्ये अवस्थिती हे ज्ञान त्याला झालेलं असतं. सर्वत्र परमेश्वर आहे आणि आपल्यामध्ये सुद्धा त्याचं परमेश्वर आहे हे ज्ञान त्याला झालेलं असतं. मग सगळे संदेह दूर होतात. ज्ञान संचिन्न संशय म्हटलंय. सगळे संदेह दूर होतात आणि मग कर्तव्यासंबंधीचा तो निश्चय करतो. आपला अभ्युदय आणि निश्रेयस होण्यासाठी कसं आचरण असायला हवं हे सांगत पुन्हा एकदा कर्मबंधनातून सुटण्याचे 3 उपाय भगवंत आता या श्लोकातून सांगतात आहे. कोणते 3 उपाय? तर योग संन्यस्त कर्माणम म्हणजेच बुद्धीची समता. योग म्हणजे इथे बुद्धियोग सांगितलेला आहे, म्हणजेच बुद्धीची समता आणि कर्मकुशलता यांनी युक्त होऊन कर्म करायला पाहिजे. समता मध्ये भेदबुद्धी नको, कारण समता असेल तर विषमता नसतेच. म्हणून म्हटलंय समतेमध्ये भेदबुद्धी नको. विषमता असली की कर्मामध्ये दोष उत्पन्न होतात आणि हे चांगले माझ्यासाठी, हे माझ्या कुळासाठी चांगले, हे वाईट, असा भेद बुद्धीमध्ये मग उत्पन्न होत जातो जर विषमता असेल तर. अशा विषम अवस्थेमध्ये मग जे काही आपण कर्म करतो ते सगळे सदोष होत जातात. मग स्वतः व्यक्ती असो, कुटुंब असो, समाज असो, राष्ट्र असो, सर्व ठिकाणी
या विषमतेमुळे सदोष कर्मे होत जातात आणि शांती ढळते. पण जर समत्व भावनेने बुद्धियुक्त होऊन योगयुक्त होऊन नीट विचारपूर्वक समत्व भावनेने केलेलं कर्म हे नेहमी कल्याण मार्गाकडे नेते, उत्कर्षाकडेच नेते माणसाला. दुसरं म्हटलं कुशलता. कुशलतेने कर्म निर्दोष होतात. हे सर्वांना माहीत आहे. कुशल कर्म हे नेहमी उद्धारक ठरतं, हे उघड आहे. मग ते व्यावहारिक असो की पारमार्थिक असो. समता आणि कुशलता हे योग शब्दाचे दोन्ही अर्थ आपण पाहिलेत आणि त्यामुळेच कर्म निर्दोष होते. योग संन्यस्त कर्माणम. इथे संन्यस्त या शब्दाचा अर्थ सम्यक रीतीने न्यास. संन्यस्तचा अर्थ आहे सम्यक न्यास. सम्यक म्हणजे चांगल्या रीतीने आणि न्यास शब्दाचा अर्थ आहे न्यास म्हणजे समर्पण करणे, व्यवस्था लावणे, त्याग करणे. योग्य प्रकारे कर्माची व्यवस्था लावणे म्हणजे समता आणि कुशलतेने किंवा जगाच्या कल्याणासाठी कर्मफलाची अभिलाषा न धरता त्याग भावनेने, समर्पण भावनेने कर्म करणे, त्याला म्हटलंय कुशलता. पुढे शब्द आलाय ज्ञान सैच्छिन्न संशयम. म्हणजे परमेश्वराचं सर्वत्र प्रत्यक्ष अस्तित्व आहे ही दृढ श्रद्धा, हे ज्ञान झालं. किंवा किलबिश मनातील किंवा हे होईल का नाही, नीट होईल का नाही, सुख मिळेल का नाही, का दुःख, करू का नको, हा सगळा संभ्रम आपोआप दूर होत जातो. ज्या ठिकाणी मनुष्य जाईल त्या ठिकाणी मग त्याला परमेश्वराचं अस्तित्व अनुभवास येईल. परमेश्वर माझे कर्म बघतोय आणि म्हणून मला प्रसन्न करण्यासाठीच, त्याला प्रसन्न करण्यासाठीच मी निर्दोष कर्म करेन, हा भाव आपोआप येत जातो. अंतःकरणातील विश्वास म्हणजे मग ज्ञान सैच्छिन्न संशय या शब्दाचा अर्थ आहे. आणि तिसरं सांगितलंय आत्मवंतम. म्हणजे आपल्या स्वसामर्थ्याने, म्हणजेच दुसऱ्यावर अवलंबून न राहता जे कर्म होतं ते कसं होतं, निर्दोष होतं. परंतु आधी काय करायला हवंय, तर गुरुज्ञान यथार्थपणे घेतले की मग ज्ञान प्रबळ होत जाते आणि मग आत्मिक बल जे असतं हे सर्वश्रेष्ठ बल आपोआपच वाढतं. आणि अशा प्रकारे योग्य प्रकारे ज्ञानपूर्वक केलेल्या कर्मापासून जे फळ मिळेल ते केवळ आपल्या उपभोगार्थ नाही तर जनतेच्या कल्याणासाठी हे कळत जातं. आणि मग असं केलेलं कर्म कसं होतं, निर्दोष झाल्यामुळे सर्व भूतहिते रताहा असं होऊन जातं. आणि मग अशी कर्मे न निबध्नन्ति, बंधनकारक होत नाही. धनंजया, हे भगवंतांनी अर्जुनाला सांगायचे की अशा कर्माचं बंधन लागत नाही, अशा कर्माच्या बंधनात तो पडत नाही, म्हणजेच पापही लागत नाही. पुन्हा पुन्हा जे अर्जुन विचारायचा की याने मला पाप लागेल, त्याने मला पाप लागेल, त्यासाठी पुन्हा पुन्हा भगवंत सांगतात आहे की न कर्माणि निबध्नन्ति आत्मवंतम. जो आत्मवंत झालेला आहे, ज्याने आत्मिक बल मिळवलेलं आहे, आत्मसामर्थ्य वाढवलं आहे, त्यांनी सगळी कर्म निर्दोष करत सर्व भूतहिते या दृष्टीने करावी. हा जो मुक्तीचा मार्ग आहे तो या श्लोकातून जणू काही भगवंत सांगतात आहे. पुढचा श्लोक शेवटचा पुढे बघूया. अध्याय 4 श्लोक 42 शेवटचा बघताय. तस्माद्ज्ञान संभूतं हृस्तै ज्ञानासीनात्मनः चित्वैनं संशय योगमातिष्ठोत्तिष्ठ भारत. हे भारत, तस्मात म्हणजे म्हणून, द पूर्ण आहे तो अर्धा होऊन जाईल आणि त्यातला अस्वर पुढे जोडला जाईल म्हणजे अज्ञान संभूतम. तस्मात अज्ञान संभूतम म्हणजे हृस्तम, पुन्हा हृदयामध्ये असलेल्या या अज्ञानाने उत्पन्न झालेल्या संशयाचा. अज्ञान म्हणजे अज्ञानातून संभूतम म्हणजे उत्पन्न झालेला, संभूतचा अर्थ उत्पन्न झालेल्या संशयाचा. ज्ञानासीनात्मनः विवेक ज्ञानरूप तलवारीने नाश करून, हृदयात उत्पन्न झालेल्या जे अज्ञान आहे त्या अज्ञानाला, त्या संशयाला विवेक ज्ञानरूपी तलवारीने नष्ट करून, चित्वा एनम, चित्वा म्हणजे त्याला नष्ट करून, नाश करून, समत्वरूप योगामध्ये, योगम आतिष्ठ आणि उत्तिष्ठ. योगम म्हणजे समत्वरूप कर्मयोगामध्ये तू आतिष्ठ म्हणजे स्थिर रहा आणि उत्तिष्ठ
दोन संधी होऊन असे प्रकार वेगवेगळे शब्द झाले आहेत. योगम, आतिष्ठ आणि उत्तिष्ठ. तू कर्मयोगातच स्थिर राहा. कशा? तर समत्वरूप योगामध्ये बुद्धियुक्त होऊन कर्म कर. म्हणजे ज्ञानरूपी खड्ग, तलवार, त्याला ज्ञानासीना म्हटलंय. असी म्हणजे तलवार आणि ज्ञानासीना म्हणजे ज्ञानरूपी तलवार. या ज्ञानरूपी तलवारीने संशयरूपी शत्रूचा तू समाचार घे आणि बुद्धियोग म्हणजे बुद्धी स्थिर करून कर्मयोगाचं आचरण कर हे सांगायचंय. ज्ञानयोगामध्ये कर्म कसे असावे आणि कर्मसन्यास कसा करावा याचा विचार. ज्ञानकर्मसन्यास या अध्यायाचं नाव आहे. म्हणजेच ज्ञानपूर्वक कर्म करत. मग संन्यास कसा करायचा म्हणजे अहंकाररहित, कर्तृत्वभाव रहित आणि अभिलाषारहित म्हणजे संन्यास योग्य व्यवस्थित रीतीने करत. हा सगळा विचार या अध्यायात केलेला आहे. ज्ञानप्राप्तीसाठी कर्माची आवश्यकता असते. ज्ञान हा खरा पुरुषार्थ आणि कर्म हे त्याचं साधन होय. म्हणजे ज्ञानाला कर्माची जोड आणि कर्माला ज्ञानाची साथ जर असेल तरच कर्मफलाचा न्यास सम्यक होतो. म्हणजेच योग्य रीतीने हातून ज्ञानकर्मसन्यास होऊ शकतो. याप्रमाणे या अध्यायामध्ये सर्वं कर्माखिलं पार्थ ज्ञाने परिसमाप्यते असं म्हणून ज्ञानातच सर्व कर्म समाप्त होतात हे सांगितलं. हा दृष्टांत दिला होता. यथैधांसी समिद्धोग्निर्भस्मसात कुरुते तथा हे सांगत हा दृष्टांत देत पेटलेला अग्नी इंधनाची राख जशी करतो तसा ज्ञानरूपी अग्नी सदोष कर्मांची सुद्धा राख रांगोळी करतो हे सांगितलं. आणि सर्व कर्मातून सुटका होते. कशाने? तर ज्ञान प्राप्त केल्यानंतरच. हा विषय या अध्यायात मोठ्या खुबीने वाचकांच्या मनावर ठसेल असा सांगितलाय. म्हणजेच आपलं कर्म इतरांना संतुष्ट करण्यासाठी जनहितार्थ करायचं हे समजून जे कर्म होतं अहंकार विरहित, फलाशा न राहता ते ज्ञानपूर्वक कर्म म्हणजेच कोणतं? दिव्य कर्म होय. आणि तसंच इथे अपेक्षित आहे भगवंताला. आपलं जीवन व्यक्तिगत, व्यावसायिक आणि सामाजिक 3 भागामध्ये विभागलेलं असतं. आपल्या इच्छा जेवढ्या स्वतःभोवती केंद्रित होतील तेवढी मनाची शक्ती मर्यादित राहील. पण जेवढा आपण दुसऱ्यांचा विचार सहृदयतेने करू तेवढ्या आपल्या मनात ज्ञानाची शक्ती, बुद्धीची किंवा आणखीन या सगळ्या कक्षा वाढत जातील, रुंदावत जातील. मन स्थिर होत जाईल आणि ध्येय केंद्रित होत जातील सगळ्या. अशी ही सहृदयतेने भरलेली व्यक्तीच मग सर्वार्थाने सफल होईल. कारण दुसऱ्यांचा विचार आणि त्या दृष्टीने जो कर्म करतो त्याचं जीवन सर्वार्थाने सफल होत जातं. हाच विचार, हाच संदेश जणू या अध्यायातून आपल्याला मिळतो नाही का? आणि इथे अशा प्रकारे हा 4था अध्याय ज्ञानकर्मसन्यास योग पूर्ण होतोय. ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे ज्ञानकर्मसन्न्यासयोगो नाम 4थोऽध्यायः.